पहिला प्रश्न असा आहे की वकील मंडळी जो काळा कोट घालतात तो वसाहतवादाचं ते जोखड आहे, ते अंगावरून आपण अजून फेकून का नाही दिलं? आपण म्हणजे आपण स्वतः. सध्या कसं आहे, ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये नियम आहे असा ड्रेस घातला पाहिजे. खरं तर कुमार केतकर सरच संपादक होते तेव्हा मी एक लेख लिहिला होता की वकिलांना बरेचदा काळा कोट काढल्यावर म्हणजे वीर्यपात झाल्यासारखी शिथिलता येते, काही बोलूच शकत नाही ते. आणि त्याच्यामुळे काय होते की वकिलांनी काळा कोट घातला तरच ते बोलू शकतात, ही खरं तर एक त्यांची इनॅबिलिटी आहे असं मला वाटते. त्यामुळे त्यातून बाहेर निघणं खूप आवश्यक आहे. कारण काळा रंग भारतीय संस्कृतीमध्ये कृष्ण कृत्याशी जोडलेला आहे. नाही, आहेच आमच्या इथे कृष्णकृत्य होतात तुम्हाला माहिती. आणखी एक, आम्हाला न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधू नये, पण आम्ही काय न्यायदेवतेकडे बघताना डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आणि त्यामुळे चाणाक्ष सभासदांच्या असं लक्षात आलेलं आहे इथे उपस्थितांच्या की ही न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधून तराजू तर मोठ्या ऐटीत आणि ते दोन्ही तागडी समान आहे असं दाखवत उभी आहे, पण त्या दोन्ही तागड्यांमध्ये काहीच नाही आहे. त्यामुळे ती एकसमान असणं हे स्वाभाविकच आहे. त्यात न्यायदेवतेचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? कसं आहे, ते ग्रीक कन्सेप्टनुसार ती आहे देवता. त्यात आपण खरं जेव्हा केस चालते तेव्हा काहीतरी या पारड्यात काहीतरी त्या पारड्यात असं टाकलं जाते, त्यामुळे तो तराजू त्याच्यानंतरही समान राहायला पाहिजे आणि समानता प्रस्थापित करणारा असला पाहिजे असं अपेक्षित आहे. थँक्यू. आज प्रत्येक ऑब्जेक्शन हे वकील साहेब आमचं रूल आउट करून टाकतायत. त्यांना डायरेक्ट आपण टूथब्रशकडेच वळूया. तुम्ही टूथब्रश आधी ओला करता का ब्रशला पेस्ट लावल्यावर मग ओला करता? मी पेस्ट लावल्यावरच ओला करतो. थँक्यू. ओव्हर टू यू ॲडव्होकेट असीम सरोदे. या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपण सगळेजण ज्यांची उजेडाकडे जाण्याची इच्छा आहे आणि उजेडाच्या दिशेने आपण बघत आहोत असे सगळेजण बंधू भगिनींना, खरं तर कायद्याचं क्षेत्र किंवा एकूणच कायद्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर सध्या खूप काही चांगलं वातावरण नाही हे नक्की आहे. ज्या ज्या दृष्टीने आपण कायद्याकडे बघतो तसे तसे अर्थ आपल्याला बरेचदा दिसत असतात, परंतु कायद्याची प्रक्रिया किंवा कायद्याची न्याय मिळण्याची प्रोसेस जी आहे ती प्रक्रियावादी होत जाणं हे अत्यंत विदारक सत्य, सध्याचं वास्तव हे दुःखद आहे. आपण न्याय म्हणजे काय, न्यायालय म्हणजे काय हे पाहत असताना जे आत्ता आपल्या नास्तिक परिषदेचा विषय आहे त्या अनुषंगाने बोलायचं असेल तर आपल्याला दिसते की परवा मी कोणाशी तरी बोलत होतो की महाराष्ट्रातल्या अनेक न्यायालयांनाच नाही तर भारतातल्या अनेक न्यायालयांना न्याय मंदिर असं नाव दिलेलं आहे. मग आता काही मुसलमान लोक असतील त्यांनी म्हटलं की न्याय मंदिरच्या न्याय मस्जिद. असीम सर सॉरी, अरे थोडं डिस्ट्रॅक्शन होत आहे, जेवणानंतर काढा सर, आहे तिथे प्लीज, आपलं भाषण चालू आहे. जावेद सर जेवणासाठी थांबतायत, प्लीज त्यानंतर तुम्ही काढा. हां जावेद सर तुम्ही आता न्याय मंदिर ऐवजी न्याय मस्जिद असं म्हटलं तर चालेल का? हा प्रश्न आपण विचारला तर चालणार नाही अनेक जणांना. मग न्याय मंदिर हा शब्द काढून टाका आणि एक न्यूट्रल शब्द, सेक्युलर शब्द न्यायालय असं ठेवा. असं आपण म्हटलं तर ते सुद्धा अनेकांना चालणार नाही, तो राजकीय विषय होईल. कारण की सध्या भावना हा आपल्या त्वचेतला सगळ्यात वरचा कृत्रिम अवयव झालेला आहे. कोणाच्या केव्हा भावना दुखवतील हे आपण सांगू शकत नाही. प्रक्रियावादी न्यायव्यवस्थेचं जे मी बोलत होतो पहिल्या आपल्या नास्तिकच्या सभेमध्ये, मी ते उदाहरण दिलं होतं, पुन्हा एकदा ते देतो. एक गोष्ट आहे की एक मंदिर असते, त्या मंदिरामध्ये अनेक भक्त येतात, गर्दी होते, मंदिर फार प्रसिद्ध होते की जागृत देवस्थान आहे, त्यामुळे मग साहजिकच गर्दी वाढते. लोक येतात, मंदिरामध्ये चप्पल घालून गेलेलं चालत नाही, त्यामुळे बाहेर चपला काढतात आणि आतमध्ये दर्शनासाठी जातात. आता अनेकांजवळ चपला नसतात किंवा इतरांच्या चपला आपल्याला आवडतात असं सुद्धा होते. त्यामुळे मग ते लोक चप्पल चोरीचे प्रकार तिथे होतात असं उघड होते की मंदिराच्या बाहेर चपला काढून ठेवलेले असताना तिथे चपला चोरी जातात, काही चपला मुद्दाम बदलल्या जातात.
त्यामुळे मंदिर व्यवस्थापकांकडे सगळेजण तक्रार करतात की इथे मंदिरात आलेल्या लोकांच्या चपला चोरी जातात, काहीतरी तुम्ही नियम केला पाहिजे. मग ते एक माणूस नेमतात, त्याला तिथं बसवतात खुर्ची टाकून, त्याला सांगतात की मंदिरात येताना चप्पल काढून यायचं आणि या मंदिराची तू राखण करायची, आपल्या चपलांची तू राखण करायची. तिथे पाटी लावतात की मंदिरात येणाऱ्यांनी इथे चपला काढून आतमध्ये यावे. त्यामुळे चप्पल चोरीचं प्रमाण कमी होते. तरी पण एकच माणूस किती लक्ष ठेवणार, चपला चोरी होतात. म्हणून एखादा हुशार माणूस असतो, तो असा विचार करतो की तिथे जाऊन चप्पल काढण्यापेक्षा आपल्या कारमध्ये चप्पल काढून जाऊ. तो गाडीमध्ये चप्पल काढून ठेवतो आणि तिथून जातो. खुर्चीवर बसलेला माणूस त्याला अडवतो. तो म्हणतो की इथे चपला काढा आणि नंतर आतमध्ये जा. तो म्हणतो मी चप्पल घालून आलोच नाही, कारण की इथे बरेचदा चोरी होतात किंवा मग चप्पल चेंज होतात. तो म्हणतो नाही, तसं चालणार नाही, इथं चप्पल काढायची आणि मग आतमध्ये जायचं, तसा नियम आहे. आता हा जो नियम आहे आणि नियम सांगणार आहे, हेच वातावरण सध्या कोर्टात आहे. त्याला आपण प्रोसिजरल आस्पेक्ट म्हणतो, की हायपर टेक्निकल ॲटिट्यूड जो वापरण्यात येतो, की सतत नियम सांगायचे, प्रक्रिया सांगायच्या आणि त्या प्रक्रियावादांमध्ये माणसांना एवढं अडकवून टाकायचं की त्यांना न्याय मागण्यासाठी ते आले आहेत हे सुद्धा ते विसरून जातील. आणि न्याय मागण्यासाठी किंवा देण्यासाठी तिथे काही लोक काम करत आहेत हे सुद्धा ते विसरून जातील. अशा प्रकारचा प्रक्रियावाद जो आहे तो अत्यंत घातक स्वरूपात सध्या प्रस्थापित झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण जो काही विचार करतोय की संविधानाचा संकोच, श्रिंकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणतो, की संविधान संकुचित होण्याच्या पातळीपर्यंत कसं पोचलेलं आहे याचा मूलभूत विचार करायला पाहिजे असं मला वाटते. या 2 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, प्रश्नोत्तरं तुम्ही ऐकले, परंतु काही जणांनी जे सांगितलं, मला पण अनेक जणांनी सांगितलं, कुमारला पण अनेक जणांनी सांगितलं की थोडीशी गाडी रुळावून बाहेर चालली आहे किंवा थोडा ट्रॅक चेंज होतो आहे चर्चांचा. जरी तसं झालं असेल तरी सम अँड सबस्टन्समध्ये काय होतं आणि कशासाठी सगळेजण इथे एकत्र जमलं तो विचार करण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या डोक्यामध्ये प्रक्रियेचा भाग म्हणून सुरू ठेवला पाहिजे. मुळात समानतेसाठी सगळेजण बोलले पाहिजे, समानतेसाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि ती समानता आणण्यामध्ये आपला सहभाग काय असेल हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणीतरी आस्तिक असेल, कोणीतरी नास्तिक असेल, कोणीतरी अजून ठरवू शकत नसेल की मी आस्तिक आहे की नास्तिक आहे, त्या सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे, त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, त्या सगळ्यांना त्यांच्या त्या मतांसह की मी आस्तिक आहे की नास्तिक आहे माहिती नाही, त्याला अज्ञेयवादी असं विनोबा भावे म्हणायचे, ते सगळं घेऊन जगण्याचा हक्क आहे की नाही. आणि त्यामुळे कोणीतरी नास्तिक असेल, त्यांनी आम्ही फार बुद्धिप्रामाण्यवादी आहोत असा टेंबा आणि गर्व न मिरवता अत्यंत शांतपणे आणि सुलभ पद्धतीने साधेपणाने राहणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण असू शकते आपण विवेकवादी असण्याचं. न्यायातून सर्वकष कल्याण झालं पाहिजे, वेलफेअर अप्रोच हा न्यायामधला महत्त्वाचा आहे. तो आजकाल आपण विसरून गेलो आहोत की काय असं आपल्याला वाटते. आणि त्याच्यामुळे आर्टिकल 25 बद्दलचे म्हणजे धर्मस्वातंत्र्याबद्दलचे अनेक गैरसमज सध्या प्रस्थापित केले जातात. एक विशिष्टच धर्म फार महत्त्वाचा आहे असं प्रत्येक धर्माच्या लोकांना वाटायला लागेल तर मग धर्मांधता तयार होते. हे भारतातल्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे. माझं सरळ म्हणणं आहे की ज्या ज्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या रूढी परंपरांनुसार जे काही मिरवणुका, यात्रा रस्त्यावर निघतात, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर ज्या ज्या देशांमध्ये धर्माच्या मिरवणुका निघतात ते सगळे देश मागासलेले आणि भारताचा नंबर फार वरचा त्याच्यामध्ये. मी आमच्या इथल्या काही वकील मित्रांशी पण बोलताना त्यांना सांगतो की ज्या दिवशी सार्वजनिक गणेश उत्सव हा बंद होईल त्या दिवशी आपण विकसित झालेलो असू. ज्या दिवशी सोन्या चांदीचं महत्त्व कमी होईल आणि स्त्रिया सोनं वापरणं सोडून देतील तेव्हा त्यांच्यावरच्या अन्यायाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आपण मूलभूत पद्धतीने हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सोनं घालणाऱ्यांना आपण विरोध करायचा, ते फारच विचित्र आहे असं समजायचं असं गरज नाही. परंतु हे वास्तव आहे आणि ते वास्तव कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे. खरं या सगळ्या चर्चांमधून हेच समोर येणं अपेक्षित होतं. काही भाषणांमधून ते आपल्या समोर आलेलं आहे. अंतिम परिणाम कोणत्याही गोष्टीचा काय साध्य करायचा आहे
ती जबाबदारी कुमार नागेंनी माझ्यावर आज दिली की अंतिम परिणाम म्हणून आपण काय घेऊन जाणार आहे याच्यातून, या सगळ्या चर्चेतून. सगळेजण एकमेकांसोबत फोटो काढत होते. मला दिसले नाही लोक या पोस्टरसोबत फोटो काढताना. इथले जे सुविचार आहे ते काही जणांनी काढले म्हणतात, चांगली गोष्ट आहे. माझं आत्ताही आपल्याला म्हणणं आहे की तुम्ही इथले फोटो काढा, ते क्रॉप करा, एक एक पोस्ट आपण करा. लोकांमध्ये काय मतप्रवाह असतात ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे टाकल्यावर काही जण तुम्हाला वाईट शब्दात बोलतील, काही जण त्याचा विरोध करतील, तरीसुद्धा चांगल्या शब्दात आपण सांगू शकणं हीच तर आपली ताकद आहे. आणि मग ती तुम्हाला आजमावायची असेल तर काढून बघा फोटो इथले आणि टाकून बघा सोशल मीडियावर. ज्या ज्या लोकांनी हा विचार केला आहे, सगळा इथे जे लिहिलेलं आहे, त्या विचारांमधून आपल्याला प्रेरणा मिळत असेल, दिशा मिळत असेल, तर ती दिशा आपण इतरांना दाखवली पाहिजे. कारण की आपण उजेडाच्या दिशेने तोंड केलेले काही कमी लोक आहोत. आणि म्हणून उजेड दाखवायचा असेल तर आपण गर्व न ठेवता अत्यंत साधेपणाने तो इतरांना दाखवू शकलो पाहिजे. विनोबा भावेंचं परत मी सांगतो, त्यांचा एक कंदील घेतलेला फोटो फार प्रसिद्ध आहे. त्याच्या खाली लिहिलेला आहे, लीड काइंडली लाईट. जो काइंडनेस आहे तो प्रकाशमान करणार आहे आणि तो आपण सगळ्यांसोबत शेअर केला पाहिजे. जो सकारात्मक भेदभावाचा मुद्दा कायद्याच्या संदर्भात आहे, न्यायाच्या संदर्भात आहे, तोच विवेकवादाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. की सकारात्मक भेदभाव म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ शकते, हे आपण मान्य केलेलं आहे, भारतीय संविधानाने मान्य केलेलं आहे आणि जगामध्ये सगळीकडे मान्य केलेलं आहे. त्यामुळे एखादा अपंगत्वासह जगत असेल, ज्याला कुठे ॲक्सेस नसेल, ज्याला चढता उतरता येत नसेल, त्या माणसाला सुद्धा एखाद्या विशिष्ट ठिकाणी चढता आलं पाहिजे, आपलं म्हणणं सांगता आलं पाहिजे. याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो. की त्याच्यासाठी मग वेगळ्या व्यवस्था आपण तयार केल्या पाहिजे आणि म्हणून ॲक्सेस फ्री बिल्डिंग स्ट्रक्चर्स असले पाहिजे. याबद्दल सगळ्या जगामध्ये मान्यता मिळालेली आहे. मग हा जो सकारात्मक भेदभावाचा मुद्दा आहे, तो राजकीय पेचप्रसंग जेव्हा होतो, म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला बोलायचं असेल तर त्यावर सुद्धा आपलं काहीतरी रॅशनल मत असलं पाहिजे. सरसकटपणे आरक्षणाला विरोध किंवा आरक्षणाला सपोर्ट असं करून चालणार नाही. सकारात्मक भेदभाव जो आहे तो जर मान्य केला असेल तर मग त्या भेदभावाला सामोरं जाणारे कोण आहे ते घटक आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया नीट झाली पाहिजे. याच्याबद्दल आपण नक्कीच बोललं पाहिजे. जे विवेकवादी आहेत त्यांनी कोणालाही उठून आरक्षण द्या आणि राजकीय दबाव निर्माण करा, याला आपला विरोध असू शकतो. परंतु काही जण हे या स्पर्धेच्या प्रवाहातून फेकले गेलेले आहेत आणि त्यांना आपण पुढे आणू शकलो पाहिजे. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे नास्तिक असणं, नास्तिकता जोपासणं, देव न मानणं किंवा धर्म आणि धर्म प्रक्रिया किंवा अवडंबर आपण म्हणू ते न मानणं, याच्यासोबतच रॅशनॅलिटी ही जबाबदारी आपल्यावर देते की आपण या सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्याच्याबद्दल अत्यंत रास्त संयुक्तिक विचार करू शकलो पाहिजे. काही प्रश्न आपल्याला पडतात विवेकवादी होण्यातून की खोटं बोलणं नेहमीच वाईट असते का? म्हणजे हा प्रश्न पडला पाहिजे. खोटं बोलणं नेहमीच वाईट असते का? व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असली पाहिजे का? स्वातंत्र्याची मागणी करत असताना जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे की नाही? अपवादात्मक परिस्थितीत जर एखादा गुन्हा केला जाऊ शकतो, अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा गुन्हा माफ केला जाऊ शकतो का? किंवा खून माफ केला जाऊ शकतो का? मग ती अपवादात्मक परिस्थिती आपण स्वतः तयार करायची की आपण एक मापदंड म्हणून काहीतरी ठरवायचं? बुद्धिवादाचा विरोध करणारे खरं तर भीतीचं साम्राज्य नाकारत असतात की आम्हाला भीती मान्य नाही. तुम्ही भीतीच्या नावाखाली जे तयार केलं आहे ना, ते भूत असो किंवा देव असो, भूत आणि देव या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून मग भीतीचं साम्राज्य नाकारत असताना आपण परत आपल्या बुद्धीचा दबदबा भीती म्हणून तयार करणार का? हा मुद्दा आहे कुमार आपल्या सगळ्यांसमोर. आणि म्हणून हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या नास्तिक परिषदेला दशकपूर्ती समारंभ आहे. 10 वर्ष होत असताना आता केवळ चर्चा, म्हणजे माझा तर आधीपासून, माझा स्वतःचा एक व्यक्ती म्हणून आधीपासून चर्चांवर केवळ विश्वास नाही. मी कृतीशील काम करणारा माणूस आहे. कृती जिथे करता येत असेल तिथे बेधडकपणे भिडलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
आणि कधी कधी मी एकटा, कधी कधी माझ्यासोबत असलेले लोक, कधी माझ्या घरचे पण मला रागवतात, तरीसुद्धा मी एकटाच या गोष्टींमध्ये पुढे आलेलो आहे की आपल्याला कृती करायची आहे. मला पटला आहे तो विचार, आता मी कृती करणार आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच कृतीच्या रिंगणात बेधडकपणे उतरण्याची गरज आहे. अनेक सूचना मांडण्यात आल्या, जाहीरनामा इथे मांडण्यात आला. त्या जाहीरनाम्यातल्या अनेक गोष्टी कायद्याशी संबंधित असतील तर आपल्याला ती सुप्रीम कोर्टापर्यंत धडक मारायची तरी आपण मारली पाहिजे. मी अनेक हरलेल्या केसेस चालवलेल्या आहे. वकील लोक काय करतात की जिंकणार का आपण याच्यामध्ये कोणते कोणते कागदपत्र आहेत माझ्या बाजूनी आहेत, आणि मग मी केस चालवणार असं ठरवतात. माझं असं म्हणणं आहे की हरणाऱ्यासुद्धा काही केसेस घेऊन आपण गेलं पाहिजे, कारण की ते मुद्दे चर्चेत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. कुणावरही आपण अन्य धर्म लादू शकत नाही. तसं नास्तिक आहेत, त्यांना नास्तिक म्हणून जगण्याचा हक्क आहे हे सांगत असताना जसं मगाशी काल आशिष कोरीनी आणि इतर जणांनी काही सुचवलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, नाकारण्यासाठी महत्त्वाचं आहे की नाकारू द्या काही लोकांना. तिथं जाऊन आपण सांगू की वेगवेगळ्या जातीच्या, धर्माच्या आधारे, सोशल स्टेटसच्या आधारे, स्किल डेव्हलप झालेल्या आहेत अशा आधारे तुम्ही जर काही लोकांना राज्यसभेमध्ये, विधान परिषदांमध्ये जागा देत असाल तर मग आज एक जो धार्मिक ग्रुप आहे वेगळ्याच प्रकारचा, त्यांनासुद्धा त्यांच्या त्या धार्मिक समजेच्या आधारे आणि धार्मिक अस्तित्वाच्या आधारे काहीतरी स्थान मिळालं पाहिजे. नाकारतील पण जाऊन बघायला पाहिजे आणि नाकारू द्यायला पाहिजे, कारण का हा विषय चर्चेत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लेजिस्लेट करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे कायदा करण्याची प्रक्रिया आहे, टू लेजिस्लेट आपण ज्याला म्हणतो, ती प्रक्रिया बरेचदा असंविधानिक होताना आपल्याला आता दिसत आहे. आणि त्याच्याबद्दलचे मुद्दे आपण नुसतेच बातम्या म्हणून बघून सोडून देऊ शकत नाही. विवेकवाद जो आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की विवेकवाद हा कायद्याशी आणि न्यायाशी संबंधित असतोच. त्यामुळे आपल्याला कायदा आणि न्याय याचा विचार करावाच लागेल. एक लेजिस्लेशन म्हणजे कायदा करण्याची प्रक्रिया असते आणि एक लेजिस्लेट करण्याची म्हणजे कायदा करणारे लोक जी प्रक्रिया आणतात ती एक प्रक्रिया असते. आता बरेचदा काय होते की कायदा करणारे लोक म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत तेच कायदा करताना त्यांची अथॉरिटी, त्यांचे पॉवर्स, त्यांना दिलेली ताकद ही चुकीच्या पद्धतीने वापरतात आणि म्हणून बेकार स्वरूपाचे चुकीचे कायदे तयार होतात. मग कायदा तयार करण्याची प्रक्रिया चुकीची असणं आणि कायदा चुकीचा असणं या दोन गोष्टींवर सुद्धा आपल्याला भांडावं लागणार आहे. आणि म्हणून काही काही गोष्टींसाठी कायदा नसणंच हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. कायदे असले पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनाचं, त्यांच्या भावनांचं, त्यांच्या समजुतीचं आणि त्यांच्या अस्तित्वाचं नियमन झालं पाहिजे. आणि मग आता इथे नास्तिक असलेल्या लोकांची मागणी आहे की नास्तिक असण्याच्या या समूहाचं काहीतरी कायद्यामध्ये रूपांतर करून त्यांचं सुद्धा नियमन झालं पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाला जागा मिळाली पाहिजे. तर तो विचार म्हणून आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कायदे संविधान विरोधी सुद्धा असतात, घटनाबाह्य असतात आणि ते कायदे बरेचदा न्यायालयामध्ये चिकित्सेच्या आधारे हाणून पाडले जातात. मग ही चिकित्सा करण्याचा आपल्याला सगळ्यांनाच हक्क आहे. केवळ न्यायालयाला तो हक्क आहे असं नाही, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. या भारतातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये होणारा कोणताही निर्णय असेल त्याची चिकित्सा करण्याचा आपल्याला हक्क आहे आणि ती चिकित्सा आपण केली पाहिजे, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कायद्याच्या क्षेत्रातले वकील आज बरेचदा आपण पाहतो की कायद्याच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी आणि कायद्याच्या मदतीने आणू पाहणारी बेकायदेशीरता जे त्याच्याबद्दल बोलतच नाही वकील लोक. मग वकिलांनीच त्या कायद्यांबद्दल बोललं पाहिजे असं नाही. माझं म्हणणं आहे की सजग नागरिकांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि नास्तिक होणं हे जसं जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं की 2 पिढ्यांनी काहीतरी विचार केलेला असतो आणि तेव्हा नास्तिकता ही एक प्रगत पायरी आपण चढत असतो. आणि त्यामुळे त्या प्रगतिशील पायरीवर जर आपण असू तर आपण या सगळ्या प्रक्रियांबद्दलचा विचार करून तसं बोललं पाहिजे. ते बोललं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नागरिकांनी काय करावं, काय करू नये याच्याबद्दल जर बेसिक एक स्ट्रक्चर करण्याची गरज आहे तर मग नास्तिकतेला सुद्धा वेगळ्या प्रकारचे परिमाण देण्याची गरज आहे. एकीकडे आपण पाहतो की लव जिहाद सारखे नसलेले मुद्दे, काल्पनिक स्वरूपाचे मुद्दे हे वाढीव स्वरूपात सांगितले जात आहेत आणि ते अजून जास्त तुमच्या डोक्यावर एम्बॉस करण्यासाठी मग एक वाईट प्रकारचे काही सिनेमे काढले जातात. आपण पाहिलेलं आहे. मी त्या नागपूरच्या पण सभेत सांगितलं, अमरावतीला पण सांगितलं, जे निर्भय बनवच्या आमच्या संवाद सुरू आहेत त्याच्यामध्ये, की आपण असं समजत होतो की
पत्रकार हे पाळीव आहेत, पोलीस पाळीव आहेत. पण आता असा एक काळ आलेला आहे की न्यायव्यवस्थेतले अनेक न्यायाधीशसुद्धा पाळीव आहेत. मग आता पाळीव न्यायाधीशांच्या माध्यमातून न्याय जो आहे तो कुणाला तरी पाहिजे तसा येणार आहे, तो कायद्याला पाहिजे तसा येणार नाही. भारतामध्ये अत्यंत अनफॉर्च्युनेट डिव्हिजन झालेल्या न्यायव्यवस्थेमध्ये मी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा लोएस्ट कोर्टापर्यंत काम करत असताना जे जाणवलं ते मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदींना आवडणारा कायदा सांगणारे वकील, त्यांना जसा पाहिजे तसा सांगणारे वकील, आणि संविधान जे म्हणते त्याप्रमाणे सांगणारे कायदा सांगणारे वकील, असं एक डिव्हिजन आहे. आणि दुर्मिळ कॅटेगरीमध्ये लोक आलेले आहेत जे संविधानानुसार कायद्याचं इंटरप्रिटेशन करत आहेत. आणि म्हणून विवेकवादी सगळ्याच लोकांनी उभं राहिलं पाहिजे, प्रेमाच्या बाजूनी सुद्धा, जे आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करतात त्यांच्या बाजूनी सुद्धा, आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे की त्यांना प्रेम करण्याचा हक्क आहे. मुळात प्रेमावरच ज्यांचा विश्वास नाही असे लोक आता राज्यकर्ते झाले आहेत. आणि नास्तिक असणारे लोक हे प्रेम करणारे आहेत असं माझा समज आहे. प्रेम करणारे आहेत, ते इतरांवर प्रेम करतात, ते स्वतःवर प्रेम करतात, ते स्वतःच्या विचारांवर प्रेम करतात आणि अत्यंत आत्मविश्वासाने ते करतात. आणि त्यामुळे प्रेम करणाऱ्या लोकांचीच ही ताकद असू शकते की जे इतरांच्या आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना समर्थन करतील, कारण की ती संविधानिक जबाबदारी सुद्धा आहे. अँटी कॉन्स्टिट्युशनल लॉचा जो अडथळा आत्ता लोकशाहीची अंमलबजावणी करण्यामध्ये सुरू आहे तो आपण शेतकरी कायद्यांपासून प्रत्येक ठिकाणी पाहिलेला आहे की चर्चेशिवाय कायदे पारित होऊ नये ही विवेकी भूमिका कोणी घेतील की नाही याची भारत देश म्हणून आणि नागरिक म्हणून आपण किती दिवस वाट पाहायची की विवेकी स्वरूपाचेच कायदे झाले पाहिजे, चर्चेतून कायदे तयार होणं ही अत्यंत विवेकवादी भूमिका आहे. आणि ती भूमिका सुद्धा नास्तिक परिषदेने याच्या पुढच्या काळात घेतली पाहिजे. कारण की केवळ धर्माशीच संबंधित विषय, केवळ धर्माच्या संदर्भातलाच विचार करणं हा संकुचितपणासुद्धा पुढे आता सोडावा लागणार आहे. आणि म्हणून मी हे सगळे विषय मांडतो आहे की हा विषय केवळ धर्मापुरती आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, धर्म कोणतं पाळायचं याच्याशी संबंधित नाही आहे आणि तेवढाच मर्यादित नाही आहे. आता जे लोक आंदोलनं चळवळी होत आहेत त्याच्यातून आपल्याला हे दिसून आलेलं आहे की संसदेच्या बाहेर आणि संसदेमध्ये सुद्धा जे चर्चा होऊ देत नाही ते लोकसुद्धा चळवळी आंदोलनांना घाबरत आहेत. आणि चळवळी आंदोलनांना घाबरतात म्हणजे काय, स्वतंत्र विचार करणाऱ्यांना ते घाबरतात. आणि मग नास्तिक परिषदेमधले लोक सगळे जमलेले जर स्वतंत्र विचार करणारे आहे, स्वतःचा विचार डेव्हलप करून, जसं काल मला वाटते कुमार केतकरांनी सांगितलं, नंतर तुषार गांधींनी सांगितलं आणि जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं की 18 वर्षाचे झाल्यावर सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून धर्म कोणता स्वीकारायचा हे ठरवण्याची प्रक्रिया कुटुंबामध्ये कधी सुरू होणार आहे. आणि ती विवेकी प्रक्रिया सुरू होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हेच विवेकवाद असणारे लोक मग आंदोलनांना पाठिंबा देत आहेत, लोकशाहीला पाठिंबा देत आहेत, संविधानाला पाठिंबा देत आहेत. आणि संख्या मात्र खूप कमी आहे. आणि म्हणून ताकद ही मर्यादित स्वरूपात आपल्याला आता व्यक्त होताना दिसते. आणि मग लोकशाही आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. आता कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आणि 2-3च मुद्दे मी मांडतो. कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो ती, आणि कन्व्हेन्शनल डेमोक्रेसी याच्यामध्ये फरक आहे. मग इथे मला वाटते अभ्यंकर हे करत असताना, कम्पेअरिंग करत असताना त्यांनीसुद्धा आणि बाकी सगळ्यांनी बहुमतवाद, मेजॉरिटी जी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. मग बहुमतवाद जो आहे तो काय आहे, तर तो आपण कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी जी असते त्याच्यामध्ये बहुमताला महत्त्व आहे. तसंच कन्व्हेन्शनल डेमोक्रेसीमध्ये सुद्धा जी अशी पारंपरिक स्वरूपाची लोकशाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला बहुमताला महत्त्व आहे. पण पारंपरिक स्वरूपाची जी लोकशाही आहे त्याच्यात बहुमताने घेतलेल्या निर्णयाला प्रश्न विचारण्याची प्रक्रिया नाही. कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानिक लोकशाहीमध्ये बहुमताने जरी प्रश्न विचारला असेल, कोणी निर्णय घेतला असेल तरी त्याच्यावर प्रश्न विचारून त्याची चिकित्सा करण्याचा हक्क हा कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी म्हणजे संविधानिक लोकशाहीमध्ये आहे. आपण सगळ्यांनी संविधानिक लोकशाहीची मागणी जास्त रेटायला पाहिजे असं मला वाटते. देशाला, राष्ट्राला बहुसंख्याकांच्या हल्ल्यांपासून वाचवणं हेच मोठं आता संविधानिक कार्य झालेलं आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हमले व्हायला लागलेले आहेत. आणि म्हणून मेजॉरिटीनी ऑनस्लॉट करायचा सगळ्या डेमोक्रॅटिक सिस्टीमचा हे आपल्याला मान्य नाही. हे सुद्धा कुठेतरी ठरावामध्ये, म्हणजे जे ठराव होतात, मी आता इतक्या वर्षापासून पाहत आहे की कुठेतरी त्या ठरावाची उंची वाढवत नेली पाहिजे आणि त्याच्यातले विषय जे आहेत ते एक्सपांड केले पाहिजे. बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी आत्ता बोलत नाही, त्या टाळतो. पण 2-3 गोष्टी फक्त मी मुद्दे म्हणून मांडणार आहे की हिंदुत्ववादी किंवा कट्टर मुस्लिमवादी किंवा मग कट्टर जैनवादी किंवा कट्टर बुद्धिस्ट आणि जे इझम तयार केलेले आहे त्याच्यामध्ये कट्टर गांधीवादी असो किंवा कट्टर आंबेडकरवादी असो, हे सगळेच आपल्याला अमान्य असले पाहिजे. कट्टरवादाला बाजूला केल्याशिवाय खरा धर्म आणि खरा माणूस भेटणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या राजकीय प्रक्रिया जर विचार केला तर सातत्याने धर्म आणि जातीचा जे वापर करत आहेत त्यांना भीती हीच आहे की हे लोक विवेकवादी झाले म्हणजे इथे जे चिन्ह आहे यांचं काय ब्राईटचं असं लाईट लागल्यासारखं, आपल्या डोक्यातले बल्ब ज्यांचे ज्यांचे लागलेले आहेत ते हुकुमशाही मानणाऱ्या लोकांसाठी ते अत्यंत धोकादायक आणि त्रासदायक लोक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर संविधानिक प्रघात, रूढी, परंपरा ज्या आपण एक नीतिमत्ता म्हणून तयार केलेल्या आहेत त्या ढासळून टाकण्याची प्रक्रिया आत्ताचं सरकार करत आहे. महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये आपण पाहिलं, मी तर जाहीरपणे ते सांगितलेलं आहे, अनेकदा केस चालवताना सुद्धा मी हे सांगितलेलं आहे की अत्यंत असंविधानिक पद्धतीने सत्ता हस्तगत करता येते आणि ती सत्ता टिकवून ठेवता येते पैशाच्या जोरावर. याचं इतिहासामध्ये उदाहरण ठरेल महाराष्ट्र राज्य सरकार. इतक्या वाईट पद्धतीने त्यांनी सत्ता हस्तगत करून त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे. मग न्यायव्यवस्था आपल्या ताब्यात घ्यायची, मग ते विधानसभा अध्यक्ष ते तर त्यांच्याच मांडीवर बसलेले आहेत. कोणतेही नियम पाळायचे नाही आणि प्रक्रियावाद आणून आणून विलंब कसा करायचा या सगळ्यांबद्दल तर बोलावं लागेल आपल्याला. कारण की आपण जर संविधानिक चौकटीनुसारच आपल्याला महत्त्व असेल, आर्टिकल 25नेच दिलेला मूलभूत हक्क असेल धर्म स्वातंत्र्याचा, तर या सगळ्या संविधानिक जबाबदाऱ्या ज्या आहे त्या आपल्याला संविधानिकता काय आहे हे सातत्याने सांगून अधोरेखित करावं लागेल असं मला वाटते. आता आपण पाहिलं की दिल्लीच्या संदर्भात एक कायदा होता, गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली अमेंडमेंट बिल, हे जे होतं हे 2021मध्ये आणलं आणि राज्यपालांचे अधिकारच काढून टाकले. तुम्हाला वाटेल की हे सगळे विषय काय बोलतात, म्हणून मी सांगितलं की विवेकवादी लोकांनीच आता घटनेचा विचार आणि संविधानिकतेचा विचार केला पाहिजे. मग सगळे अधिकार काढून टाकले राज्य सरकारचे आणि सगळे अधिकार जवळपास राज्यपालांना देण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. आणि हे त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पाँडिचेरीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण संविधानिक प्रक्रियेतून निर्माण झालेलं सरकार जे आहे त्यांना कोणतेच अधिकार ठेवायचे नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये आपल्या पक्षाचं सरकार नाही, हे राजकारण आपण कसं खपवून घ्यायचं. आणि म्हणून निर्भयपणे बोलण्याची गरज आहे. कोणीतरी काल मला म्हणत होतं की तुम्ही निर्भय बनव आंदोलन कशासाठी वेगळं सुरू केलं. हे ब्राईट सोसायटी तर आहे, ते सगळेजण निर्भयच आहेत. आणि मला तेव्हा वाटलं की या विषयांवर बोलायला पाहिजे. तुम्ही निर्भय असाल तर या सगळ्या विषयांवर कधी बोलले आहात का, कोणाशी बोलला आहात का, आणि बोलणं गरजेचं आहे की नाही याच्याबद्दल आपण आता विचार करण्याची गरज आहे. स्वतःहून पार पाडायच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या खरं तर राज्यपालांच्या साठी काहीच नाही आहेत. म्हणजे स्वतःहून पार पाडायच्या, स्वतःहून काहीतरी करायचं असं राज्यपालांकडे जबाबदारीच नाही आहे संविधानानुसार. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्या राज्यपालांनी काम करायचं आहे. असं असताना राज्यपालाला मुद्दामून अधिकार देणारे कायदे जे करण्यात येत आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारच बरखास्त करायचं आणि मग जे आपल्या मांडीवर बसण्यासाठी तयार आहे तशा लोकांसोबत गठबंधन करून राज्यामध्ये त्यांना सरकार स्थापन करायला लावायचं. म्हणजे जी आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, माहीत नाही आपल्याला नाटकी आहे की कृत्रिम आहे, पण मग त्यांना जर असं सांगण्यात आलं असेल की तुम्ही इथे सरकार स्थापन करायचं, याच्यानंतर आम्हाला काही हरकत नाही, पण केंद्र सरकारमध्ये आम्हाला सपोर्ट करायचा, आणि नंतरचं षडयंत्र जर असं असेल की राज्यपालांचेच अधिकार वाढवून यांचे कमी करून टाकायचे, तर तुम्ही लक्षात घ्या एक वेगळ्या प्रकारची गव्हर्नन्स सिस्टीम आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याबद्दल आपण राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा बोललं पाहिजे. कारण की आपण सजग आहोत, आपल्या डोक्यातले लाईट लागलेले आहेत.
ज्युडिशियल आयडिओलॉजीचा सामना पॉलिटिकल आयडिओलॉजीशी सुरू आहे, हे मी माझी वकिली करत असताना आता अनुभवतो आहे. आणि सतत पॉलिटिकल आयडिओलॉजी आपल्यासारखीच असणारे लोक ज्युडिशियल फ्रेमवर्कमध्ये सुद्धा प्रस्थापित झाले पाहिजे. याच्याबद्दलचं जे षडयंत्र आहे ते अत्यंत वाईट आहे. कोणता निकाल दिला पाहिजे, एखादी केस न्यायालयात सुरू असेल तर काय निकाल होऊ शकेल, याच्याबद्दल सामान्य माणसं साधारणतः आडाखे बांधत होते, अंदाज आपल्या डोक्यामध्ये तयार करत होते की या केसमध्ये असा असा निकाल होऊ शकेल. जास्तीत जास्त कितीही विचार केला आता तरी जो तुम्ही विचार करणार असाल कायद्यानुसार आणि संविधानानुसार तशाच प्रकारचा निर्णय होईल असं नाही. अशा प्रकारचं जे चित्र आहे त्याच्यामधून हे कोर्ट ऑफ जस्टिस न राहता कोर्ट ऑफ पॉसिबिलिटीज व्हायला लागलेले आहे. की तुम्ही कोणत्याही प्रकारची कायदेशीर शक्यता वर्तवा, ती शक्यता खरी ठरेलच असं नाही. म्हणजे मला अनेक लोक तुम्ही कोणते वकील आहात तुम्ही आतापर्यंत अंदाज व्यक्त करणार, तसं काहीच होत नाही. आपल्याला काही दिवसांनी भ्रम आणि शंका आपल्याबद्दल निर्माण होते की आपण संविधान वाचलं, आपण संविधानिक गोष्टी शिकून घेतल्या, त्याच्यानुसार आपण बोलतो ते काहीच होत नाही आहे, म्हणजे आपणच मूर्ख आहोत की काय. आणि काल जे जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं की आपणच स्वतः मूर्ख आहोत असं वाटायला लागणं आणि इतर मूर्खांची मेजॉरिटी इतकी मोठ्या प्रमाणात वाढणं, हे आपल्यावर मानसिक दबाव वाढवणार आहे. आणि या मानसिक दबावासह जगत असताना तरीही आपण रॅशनल राहू शकलो पाहिजे, विवेकवादी विचारच करू शकलो पाहिजे. माझे जवळचे घरातले असतील, नातेवाईक असतील, या सगळ्यांशी मी तरी व्यवस्थित बोलू शकलो पाहिजे. ही खूप मोठी जबाबदारी घेऊन आपण आज इथून जाणार आहोत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कृतिशील कार्यक्रमांच्या संदर्भातला विचार करा. कारण की सध्या एक असं वाक्य आहे की व्हेन इनजस्टिस बिकम्स लॉ, रेजिस्टन्स बिकम्स ड्युटी. आपली ड्युटी आहे आता ही, कारण की आता इनजस्टिस हेच कायदा म्हणून प्रस्थापित होतं. आणि म्हणून मग ती जबाबदारी, ती आपण म्हणू रिस्पॉन्सिबिलिटी, आणि रिस्पॉन्सिबिलिटी नुसता हा साधा शब्द सोडून देऊन आपण त्याला ऑब्लिगेशन असं म्हणू की ती कायदेशीर जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आणि त्याच्यानुसार वागण्यासाठी आपण शतकानुशतकं हे काही रूढी परंपरा ढकोसलेबाजी जी सुरू होती धर्माच्या नावाने, ती जर नाकारत असू तर संविधानिकता स्वीकारावं लागेल, जास्त कडक पद्धतीने स्वीकारावं लागेल. कारण की जागतिक नागरिक म्हणून आपण आधीच वाटचाल सुरू केलेली आहे. आणि ते वैश्विक व्हायचं असेल तर संविधान, कायदा, जे कायदे सगळ्या जगामध्ये मान्य आहेत तशाच पद्धतीने इथे वागलं पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध कोणी वागत असेल ते कोणत्याही पदावर बसलेले असो, त्यांना घाबरण्याची गरज नाही, हे आपण सगळ्यांनी इतरांना सुद्धा सांगायला पाहिजे असं मला वाटते. याच्यातून आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि कृतिशील कार्यक्रमांच्या संदर्भातली आखणी जास्त चांगली करू अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो.